वेलकम बॅक टू चॅनल भावना आई घातली वेलकम बॅक टू चॅनल भावना आई घातली तर आई घातली आई सांगू आई घातली वेलकम बॅक टू चॅनल भावना काही विषय नाही आज कोणवार आहे रे आज आहे मंगळवार भावना आणि आम्ही पोरं सगळी आपली घरात होती आज आणि सगळी पोरं म्हणजे पूर आला खाली आणि तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये दाखवतोच मी त्यासाठी ब्लॉग कराले आणि तुम्ही बघा नक्की 100% ब्लॉग सगळा बघा लागते आज पूर आले आणि पोरं सगळी आज घरात आहेत त्यामुळे काही इच्छा नाही आज सगळा राडा दंगा बिंगा सगळं असणार आणि तुम्ही पण भावानो ब्लॉगचा एन्जॉय घ्या आणि हे घे नेजा तुला आणि ह्या दोघांनी पण सुट्टी होती ह्यो ह्याच्यात आहे मॉलमध्ये आहे कामाला आणि ह्यो घरातच आहे कामाला काही विषय नाही आणि आता विषय काय झाला पोरात सुट्टी होती म्हणलं आज काय करायचं मग आज आम्ही खेळणार होतो हे गोट्याने ते काय झालं पाऊस आले गोटे आमच्या हरवले पाऊस आले हे गिंबल असं का डळडळीत आहे मी काय खात काय खात तार आवाज आहे आणि काही विषय नाही आणि आम्ही घरात होतो आणि रोहित्या म्हणाला पबजी खेळायचं मग पबजी खेळणार आहे आम्ही आज आणि पानं खाऊची पानं आणली केटाची पानं आणले ते मी म्हणलं असलं खाऊच्या पानाने खाऊची पानं आणि सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा आणि शेअर करा हे विसरायचं नाही भावना आपल्या रक्तात आहे ते अजिबात विसरायचं नाही ते व्हिडिओ माझा दिसतो तोंड दिसलं की लाईक पडला पाहिजे टुक 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 काहीच नाही केलं नाही की तुमचा फोन घेऊन या केलं नाही की तुमचा मोबाईल आमच्याकडे घेऊन या आम्ही करून देतो तुम्हाला जर येत नसलं तर काहीच नाही शिकवतो आम्ही शिकवतो काही विषय नाही आणि मग काय विषय नाही मग आणि परत मग काय विषय नाही मग पुढच्या आणि काही विषय नाही मग ठेवतो भावनो तुमच्या तिथं जर समजा घरात काहीतरी म्हणजे बाधा झाली असेल किंवा काहीतरी तुमच्या घराला किंवा काहीतरी झपाटला असेल तुम्हाला झपाटला असेल तुमच्या घरातल्यासनी कुणाला तरी झपाटला असेल तर त्वरित आमच्याशी संपर्क साधला तर चालेल कारण की आमच्याकडे कधी तुम्हाला सांगतो डायरेक्ट दाखी थांब तुमचं नवीन घर असते तेव्हा यो भावाला बांधायचा आणि तुम्हाला झपाटते तेव्हा यो बांधायचा काय बावला आमच्याकडले रंगीत बावलं तुम्ही तुझं चूज करा फक्त कुठला बावला तुमच्या घराला बांधायचा हे बावला आहे की नाही ह्या बावल्याला शिंपुटलंय पहिल्यापासून हे गिळगिडीचा बांबला गिळगिडी हे बावला आणि ह्यो दिष्टचा बावला या ह्यो घराला झपटू दे तुम्हाला झपटू दे ह्यो बावला बांधायचा नंबर पाडा गोट्याने घेऊन झालं तर आलेलं सगळी पूर बघायला खाली पूर आलेलं सगळ्या पोरं सगळी सुट्टीवर होती म्हणून आम्ही आलेलो आता खाली पूर बघायला चपला पाहिजे लावड्यानं इकडे जायचं इकडे इकडे बघा भावानं पूरच नुसतंच पाणी आली काही विषय नाही त्याच्यासाठी तसलं काय माहित नाही तुम्हाला तसलं काय असलं काय माहित नसेल काही विषय नाही ह्यो बावला बघा आमचा शेमडा बावला हे असं असते आयुष्य गेले असं फिरून कामा काय जायचं नाही अजिबात चालत नाही कामाला आमच्याकडे पुरात आले पाणी जो कोणी आमच्या व्हिडिओला लाईक करीत नाही जो कोण लाईक करेल त्यांच्या बायकोचा स्वप्नात ओके मार्गदर्शन काय कसं चालायचं कोण पुरात अडकलं तर कसं चालायचं हवालदार 100 सांगतात की हवालदार 00 गाठ काढून द्याल का आम्हाला चल भावानं विषय काय माहिती आहे काय तुम्ही म्हणजे चिला एवढं सगळं मी दाखवले तुम्हाला एवढं भावानं खरं सांगतो तुम्हाला एवढं सगळं दाखवायला पोरं आपली सगळी पुढे गेल्या तिथं तेव्हा ती पाक पुढायची पाक म्हणजे पाक पुढायची
व्हिडिओ म्हणजे युट्यूबला व्हिडिओ टाकायचा म्हणजे भावानं शूट करायच्या टायमिंगला स्वतःला एन्जॉय करायला आवडत नाही भावानं. हे मात्र एक सिद्ध झालं, मला स्वतःला ऑब्झर्व झाली, काही विषय नाही. पण तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्युअसली बघत राहा, काय विषय नाही, मी तुम्हाला दाखवत राहतो. अजून आपला गोट्याचा डाव खेळून झाल्यानंतर आपण लगेच खाली आली पोरांच्या सोबत पूर बघायला, त्यामुळे काय विषय नाही. पुढे गेल्यानंतर जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, भावानं फॉलो इन्स्टाला करा, काय विषय नाही. थँक्यू सो मच. तर पुढे जाऊया आपण लगेच. तुम्ही जे आत्ता पूर बघून आला त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार आहे? 2 शब्द कोण? पाणी लय वाढले ते दिसतंय की व्हिडिओ मध्ये, एवढंच माहित आहे आम्हाला. त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलणार सा? नाही, पूर आला आमच्याकडे, पाणी खदुळ आहे. पाणी खतुळा. हवालदार काय म्हणा, हवालदारांचं म्हणणं गेला सगळ्यांनी घरातच बसून सुरक्षित राहा, आमच्यासारखं इकडे कुठं बाहेर येऊ नका, हेच मला सांगणार. छड्डीव काय छड्डीव. तुम्ही चिकन काय नको, काय नको तुमच्याकडे बघून तर कायच नको आत्ता तर. आणि यो सुशा बघा इथं बसला यो. बघा हे असा विषय म्हणजे ह्याला बोललेला इंडियन आयडलला नाचायला सगळ्यांनी गाणं म्हणाय आणि ह्याला नाचाय बोललेला, बरं घेतला नाही त्याला, डान्स बघून घेतला नाही. काय ते पहिल्यांदा काय झालं माहिती विषय, आम्ही तिथे पाठीमागं तेव्हा गाडीवाली होती आणि गाडीवाली म्हणजे ठराविक जण होती आणि त्यांनी काय म्हणाली की बाबा आमचा आम्ही जातो. आम्ही म्हणलो काका आम्ही तुमच्या सोबत येतो. हे आमची पोरं हे अशी आहेत बघा, ही सायको सगळी, हे बाटली कुठे घातल्या बघा आईला, हे असा विषय होता. आणि आता की नाही जो बुडा अडकला काय आणि आम्हाला तिथं आवाज टाकायला लागला. मग आम्ही पहिल्यांदा सांगितलं की नाही जाऊया म्हणून, ऐकायच नाही. कसं आहे माहिती आहे, माणसं झाल्यास मस्त बाजूने पाहून आणि तुम्हाला चांगलं म्हणते मी, काही विषय नाही. तुम्ही लाईक करा आणि ते फॉलो तेवढं करा आणि काही विषय नाही सबस्क्राईब करा. काय आपल्या स्वतःच्या मंडळाच्या पोरांच्या सोबत फिरायला यायची वेगळीच मजा भावानं, काही विषय नाही. आणि पोरांसोबत फिरायला इथं पाठी ही पुराचं पाणी, हे बघा केवढं पाणी आहे, एवढं पाणी आहे बघा भाऊ, काही विषय नाही. आणि काय नाही मग भावानं निवांत आहे बघा. म्हणून तुम्हाला मगाशी विषय सांगितलेला मी, गाडी चालवत नव्हती तेव्हा हीच गाडी बघा, ही पोर आपली झटायला लागल्यात, काय गाडी काय चालविण्यात झाल्या, काही विषय नाही. जुगाड रांडे गाडी इंजिन काढा पाहिजे, इंजिन काढा पाहिजे. सुशांदा झाली भावानं, गाडी सुरू झाली, काही विषय नाही. पोरं आपल्या तिथे काय कमी नसते. अध्यक्ष माझे पूज्य गुरुजी आणि मी इथे जमलेले माझे सर्व मानवंदना देऊन माझा ब्लॉग संपत आहे. तुम्ही माझ्या भावानं आणि थँक्यू सो मच ब्लॉग बघितल्याबद्दल आणि नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू भावना आपण. थँक्यू सो मच.